नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि आताची बातमी आहे मध्य प्रदेशातील एका तरुणीच्या खुनाच्या गुन्ह्यात स्वतःच्या बापाला आणि भावाला संशयित आरोपी म्हणून कोठडीत बेदम मारहाण करून खुनाचा गुन्हा कबूल करायला भाग पाडणाऱ्या व महाराष्ट्र पोलीस दलाची खाकी वर्दी कलंकित करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद पोलिसांची यावर सविस्तर वृत्त असं की जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 20 दिवसांपूर्वी एका महिलेचा अर्धवट झालेला मृतदेह आढळला होता। या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा दावा करत तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करून जेलमध्ये टाकलं। जळगाव जामोद पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे शिवानीची हत्या आम्हीच केल्याचं त्यांनी कबूलही केलं होतं। त्यामुळे न्यायालयानं दोघांनाही कोठडीत पाठवलं। दोघेही न्यायालयीन कोठडीत असताना अचानक 28 मे रोजी शिवानी हिने खकणार पोलिसात हजर होऊन आपण जिवंत असल्याचा जबाब दिला। या प्रकरणी आता तिचा भाऊ आणि वडिलांची कोर्टाने दोषमुक्तता केली आहे। बापूराम कळमेकर, अजय कळमेकर यांच्या सकाळी बुलढाणा कारागृहातून सुटका होणार, तर निर्दोष बाप लेकाला अटक करणाऱ्या पोलिसांवर मात्र थातुरमातुर कारवाई करण्यात आली आहे। चौकशीसाठी मध्य प्रदेशात गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील एका पोलीस उपनिरीक्षकासह 4 जणांना स्थानिक गुन्हे शाखेतून काढून पोलीस अधीक्षकांनी पोलीस मुख्यालयात बदली केली आहे। मात्र अद्याप पावेतो या प्रकरणातील बड्या तपास अधिकाऱ्यांवर किंवा स्थानिक जळगाव जामोद पोलिसांवर कोणतीही कारवाई झालेली नाही। दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमावर पोलीस राऊंड न्यूजचे काही सवाल आहेत आणि त्याची उत्तर बुलढाणा पोलीस देतील का, हा सुद्धा एक सवाल आहे। पोलीस राऊंड न्यूजचे सवाल असे आहेत का? सबळ पुरावा नसताना आदिवासी पिता पुत्रांना अटक कशी केली? DNA अहवालापूर्वी अज्ञात मृतदेह शिवानीचाच आहे हे पोलिसांनी कसं ठरवलं? कळमेकर पिता पुत्रांच्या 6 दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी काय शोधलं? अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यापूर्वीच पोलिसांनी निष्कर्ष कसे काढले? अज्ञात मृतदेहाचे प्रकरण दडपण्यासाठी शिवानीचं बनावट हत्याकांड घडवलं का? शिवानी समजून दफन केलेला अनोळखी मृतदेह कोणाचा? खुनाच्या गुन्ह्याचा तपास आम्ही कसा लावला? या कुशारकीत मिशीवर ताव देणाऱ्या बुलढाणा पोलिसांच्या खाकीला कलंकित करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली जाते याकडे मध्य प्रदेशसह महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलं आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांच्यासह उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट, बुलढाणा।